आणि तुम्ही म्हणाला होतात ना एकमेकांना, ते काय म्हणतात ते नाही का, आय लव्ह यू. हा हो हो बरोबर बरोबर, असंच ना बेबी वंस. हो. कमाल आहे तुमची. मग तुम्ही त्याच वेळी का नाही सांगितलं मला? मग त्याच वेळी का नाही सांगितलं याला? नाही म्हणजे मला आता आठवत नाहीये, पण नाही सांगितलं आम्ही तुला. अरे तिच्यावरनं चिडवायचो नाही का आम्ही तुला? आणि मला वाटायचं तुम्ही मला जान्हवीवरनं चिडवताय. पण आम्हाला जान्हवी माहितीच नव्हती ना. पण ते मला माहित नव्हतं ना. असं कसं शक्य आहे श्री? बेबी आत्या, अगं प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी सायलीला आजवर कधीच आय लव्ह यू म्हणालो नाहीये. आणि इनफॅक्ट मी तिला फारसा कधी भेटलो पण नाहीये. अगं फार वेगळी मुलगी आहे ती. आणि प्रेयसी म्हणून तर जाऊच दे, साधी एक मैत्रीण म्हणून नाही नाही मैत्रीण म्हणून सुद्धा नाही. अगं मैत्रीण सुद्धा लांब राहिली, एक माणूस म्हणून सुद्धा मी तिच्याशी कनेक्ट नाही करू शकत. आणि तिनं जर तुम्हाला हे असं सांगितलं असेल तर हे आजीसाठी खूप गंभीर असणार. मला तेच कळत नव्हतं की आजीनी सायलीला का मध्ये आणलं. आता मला गोष्टी हळूहळू कळत आहेत. श्री, परवाचीच गोष्ट आहे. तुझ्या ऑफिस मध्ये सायली साडी नेसून आली होती ना? हा. जान्हवी नाही, सायली. सायली कधी साडी नेसून आली ती? अरे असं काय करतोस? आम्ही नाही का तिच्यावरून तुला चिडवत होतो? ते जान्हवी बद्दल. अरे देवा, म्हणजे जान्हवी पण त्या दिवशी साडी नेसून आली होती? जान्हवीच साडी नेसून आली होती. हा हा, मग आम्हाला चुकून कुणीतरी सायली सांगितलं असावं बहुतेक. चुकून कशाला? अगं शिवदेबाईंनी नाही का सांगितलं की सायली साडी नेसून आली होती ऑफिस मध्ये? आणि त्याच दिवशी जान्हवी पण आली होती आणि तीही साडी नेसून आली होती. टेल मी श्री, मी कशी दिसतीये? मी साडी नेसली आज. अरे हा 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 हा, नाही आलं, सगळं लक्षात आलं माझ्या. अरे पण मग हा तर फारच मोठा गोंधळ झालाय आता रे. नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी करेन, सगळं नीट करेन. बरं बरं, हे सगळं सोडलं तर आता आईला जान्हवीचा तसा काही प्रॉब्लेम नाही नसावा. अरे मग तसं तू तिला कळवून टाक ना चटकन, ती तिकडे बिचारी टेन्शन मध्ये असेल. नाही आत्ता लगेच काही सांगायला नको, मला हे सगळं आधी निस्तरू देत. म्हणजे मी ज्या अपडाऊन्स मधनं चाललोय ना त्यात तिची उगाच फरफट नको. इंदू वहिनी, जरा धीर नाही इंदू वहिनीला. काय झालं? चल सांगते. कुठे? चल ना. आल्या. जानूचा चेहरा आता खूप उजळ दिसायला लागला रे. नाही भाऊ, मला नाही काही फरक जाणवत आहे. हा जरा तेज आलेलं दिसतंय चेहऱ्यावर. अहो तेच ते. आणि जावई बापू पण अगदी असे गोरे पान आहे. जावई बापू लगेच झाले पण? मग आता काय आणखीन बाकी आहे? अक्षता पडल्या की झालं. आणि तुम्हाला माहितीये का हो, लग्न झाल्यानंतर नवरा बायको दोघं अगदी एकमेकांसारखेच दिसायला लागतात. जानूचं पण अगदी तसंच झालंय. पण तायड्याचं लग्न कुठे झालंय अजून? मुलींची मनानं आधीच लग्न झालेली असतात. होय की नाही जानू? काही आहे तुझं. लाजली बघ. तायडा तूने हवा में भांग मिलाया, इतना नशा क्यों हो रहा है, आंखों से मीठा तूने पिलाया. अरे हो पिंट्या, उद्या बाबांना घेऊन हॉस्पिटलला जायचंय. हा लक्षात आहे ना? यार हे पण प्लीज तायडा, तुमचं आवरून झाल्याशिवाय मला नको उठव. मी आंघोळ तिथून आल्यानंतर करेन. उगाच 6 वाजता उठवून ठेवू नकोस मला. पण मी काय म्हणतो, बाबा तुम्ही काहीच म्हणू नका, तुम्ही गप्प बसा. तुम्ही गुपचूप येणार आहात हॉस्पिटलमध्ये, नाहीतर तुम्हाला माझा ओरडा खावा लागेल. आता आता काय तुम्ही म्हणाल तसं. ए आई, काय कोणाची मिस कॉल करतेस? अरे तो मेला तुझा निळू मामा आहे ना, त्याला फोन करते. आणि तो तुला परत कॉल करेल असं वाटतंय तुला? अगं तुझा मोठा भाऊ आहे तो, सगळ्या बाबतीत थोर तुझ्याहून. बाबा
त्याने तुमचं काय घेतलंय हो? ते स्वतःच्या मनाला विचार ना. माझी नोकरी सुटल्यानंतर एकदा 200 रुपये मागितले होतेस त्याच्याकडे. तेव्हापासून यायचा बंद झाला तो आपल्याकडे. असं काही नाहीये हा. त्याचा बार्शीला मोठा व्यवसाय. लोकांना टोप्या घालायचा. काही टोप्या बिप्या घालत नाही तो कोणाला. लोक आपलं वाटेल ते बरळत राहत. बरं, तुझा भाऊ तुझ्यापेक्षा जास्त सज्जन आहे झालं. पाहिलं तुमचं हे असलं बोलणं. तुम्ही नेहमी ना तिरकसच बोलत राहत. चोराच्या मनात चांदणा. पाहिलं जानू, आता हे मला चोरही म्हणायला लागले. अगं आई, ती एक म्हण आहे. बाबांना ऍक्च्युली तसं नाही म्हणायचंय. मी काय आज ओळखते ना. जाऊ दे, मी माझ्या भावाला बाहेर जाऊनच फोन करते. आई, तू गुजरात पर्यंत जरी गेलीस ना तर नेहू मामा फोन नाही करणार, मिस कॉलच देणार. जान्हवी, काय रे, काय झालंय तुला? असा का चेहरा दिसतोय? मला बोलायचंय तुझ्याशी. हो मग ये ना. नाही, इथे नको. आपण बाहेर जाऊन बोलूयात का? काय रे, परत भांडला बिंडलात की काय? जा जा, झोपतोच आहे मी आता. अरे मनीष, काय आलं? राडेबिडे झाले? तू बोला बिंदास, आपल्याकडे चाळीतली पोरं आहेत. हा हो. गपरे पिंट्या, काय रे, काय झालं? आणि ह्याच्यावर विसंबून राहू नकोस. ह्याचे मित्र पण ह्याच्यासारखेच आहे. अरे चल तू. चल. सांगा तू. हो हो. हा. आम्ही टेक ऑफ करायचं ठरवलंय. का? फॅमिली म्हणजे पेरेंट्स इन्व्हॉल्व्ह झाले, खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतात. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांची एकुलती एक मुलगी आहे ना. त्यांचं म्हणणं आहे की लग्नानंतर मी त्यांच्या घरी राहावं, घर जावई म्हणून. मी पण माझ्या घरच्यांचा एकुलता एक मुलगाच आहे ना. त्यांनी इतके कष्ट करून मला वाढवलं, माझं शिक्षण पूर्ण केलं, ह्याची काहीच किंमत नाहीये. सोडून द्यायचं त्यांना वाऱ्यावर. हे सगळं तिच्याशी बोललायस? हा. मग तिचं काय म्हणणं आहे? नो व्हॉट शी सेड. लग्नानंतर चाळीत राहायचंच नाही. सांग आता काय करायचं. मी बोलू का रे तिच्याशी? काही उपयोग नाहीये. मला तिच्या घरच्यांना तिचं आणि माझं लग्न व्हावं हे मान्यच नाहीये. कारण माझी परिस्थिती त्यांच्या इतकी चांगली नाहीये ना. हे मनीष, हे मी कधीच नाही यार तुला इतकं हेल्पलेस पाहिलं. बाबांची परिस्थिती कशी आहे तुला माहितीये. ते सतत आजारी पडत असतात जान्हवी. मी नाही सोडू शकत त्यांना. एक हे बघ, बरोबर आहे तुझं, पण तिचं म्हणणंही ऐकलं पाहिजे ना रे एकदा. ऐक ना, मी बोलते तिच्याशी. नको, कारण माझा निर्णय झालाय. तुला फक्त माझा निर्णय सांगायला आलो होतो. बाय. काळजी. मनीष, हाय. हाय. काय करतेस? ए तुला मनीष आठवतोय? हा, त्याचं काय? त्याचं ब्रेकअप झालं. का? 3 वर्षांपासून अफेअर होतं यार. हा म्हणजे तिच्या घरचं जरा ह्याच्यापेक्षा बरं होतं, पण प्रेमात पडताना माहिती होतं ना हे. मग आत्ता कशाला इश्यू करतेय? यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं? नाही, पण तिच्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की ह्यांच्या लग्नानंतर ह्याने तिच्या बरोबर त्यांच्या घरी राहावं. बापरे. मग आता? मग म्हणजे
असं कसं होऊ शकतं यार? आई बाबांना कसा सोडेल तो? हॅलो रे, काय रे बोलत का नाही आहेस? हॅलो हॅलो. नाही अगं, मी त्या कल्पनेनंच घाबरून गेलोय. म्हणजे लग्नानंतर आपल्या आईबाबांचं घर सोडून कसं काय दुसऱ्याच्या घरी जायचं, आणि किती डिफिकल्ट आहे हे. तेच तर ना. जान्हवी, तुला सुद्धा लग्नानंतर तुझ्या आईबाबांना सोडून इथे यायचा खूप त्रास होईल ना? अर्थात. हे बघ, तुला लग्नानंतर जर तुझ्या आईबाबांकडेच राहायचं असेल तर खरंच राहा ना तू. म्हणजे बिचाऱ्या स्त्रीवरच का अन्याय? मुलांनी कधी काही बदलायचं नाही, आणि मुलीनी मात्र तिच्या आईबाबांना सोडून नवऱ्याच्या घरी यायचं. नाही 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 नाही, दिस इज नॉट फेअर. अरे नवऱ्यासाठी मुली करतातच आनंदाने, आणि तिच्या माहेरची नाती तर आयुष्यभर असणारच आहेत तिच्या बरोबर. तिच्या मायेने आणि जिव्हाळ्याने ती सासरच्या माणसांनाही आपलंसं करून घेते. म्हणूनच तर लग्नात दोन कुटुंबांना जोडतं असं म्हणतो ना आपण. अगं तरीही आपलं सगळं मागे सोडून कसं काय पुढे यायचं? म्हणजे नवीन माणसांमध्ये कोणाचे स्वभाव माहित नाहीत, त्यांचे ट्रेट्स माहित नाहीत, आणि एवढं सगळं असतानाही तुम्ही हॉरिबल आहे. कसं काय जमतं तुम्हाला? मन मोठं असलं ना की सगळं काही सामावून घेता येतं. माहेर, सासर. पण त्रास होत असणार खूप. मला तर ना कल्पनाच करवत नाहीये. पण म्हणजे तुला शिवानीच बरोबर आहे असं वाटतंय का? शिवानी म्हणजे त्याची गर्लफ्रेंड, राईट? हा. नाही नाही नाही, तिचं बरोबर आहे असं मी म्हणतच नाहीये. तिला जर त्यांनी त्याच्या आईबाबांना सोडून तिच्या बरोबर राहणं अपेक्षित असेल ना तर ते चुकीचंच आहे. मला इतकं वाईट वाटलं ना मनीष बद्दल. अरे मी त्याला सांगितलं की मी बोलते ना शिवानीशी. नको म्हणाला. आता तोच नको म्हणतोय तर आपण कसं रे बोलणार? अगं बोल तू तिच्याशी. जान्हवी, प्रेमात सगळं माफ असतं, आणि मुळात तिच्याशी बोलण्यासाठी तुला त्याची परवानगी कशाला हवी? नाही नाही, त्याला आवडणार नाही. नको आवडू देत. फार तर काय होईल, रागवेल तो. पण ते दोघं एकत्र यावेत असं वाटतंय ना तुला? कधी कधी अशी मध्यस्थी लागते, आणि ती मित्र म्हणून आपण करणार नाही तर कोण करणार? मी खरंच बोलू का रे तिच्याशी? अर्थात. आणि त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कर, आणि काही लागलं ना तर मलाही सांग. पण मी असं कधी काही केलं नाहीये. जान्हवी, तू आजवर खूप गोष्टी केल्या नाहीयेस. हा? आई असं म्हणत होती की मी उजळले. हो? मग काय म्हणालीस तू? तुझा रंग लागला असेल मला. तू मला, मी तुला गुणगुणू लागलो. पांघरू लागलो, सावरू लागलो. हा, माल साहेब 9च्या आत आधी पोचला पाहिजे. या. हा हा, तुम्ही गोडाऊनला फोन करा ना. हा, आणि काही प्रॉब्लेम असेल ना तर मला फोन करा तुम्ही. या. हा, आणि डिले होता कामा नाही. माल पोचला नाही असा क्लायंटचा फोन ऑफिसमध्ये येता कामा नाही. ओके, या, बी केअरफुल. बाय. तरी आता बास ना, खा बरं लवकर. हो ना, खायला बसला ना की तुझे फोन सुरू होतात. 4 घास सुखाने खाऊ सुद्धा देत नाही लेकराला. नाही तर काय. बदामाचा शिरा कसा झालाय? असं आला. रिसीव्ह नाही करत, निदान बघतो तरी कोणाचा आहे. आय एम सॉरी, महत्वाचा फोन आहे, घ्यावा लागेल प्लीज. सॉरी 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 सॉरी. हॅलो. हा, आपली मीटिंग पोस्टपोन झाली. तुम्हाला माझ्या ऑफिसमधून फोन आला असेल ना? या,
भेटूया शाप 3ला. ओके. श्री आता बास हा. तुम्ही वास करा. काय मला वाढणं. तुम्ही 6 जणी असलात ना तरी मला पोट एकच आहे. नीट खात पीत सुद्धा नाहीयेस काय. हो ना, खात पीत नाही हा. अगं दुसऱ्यांदा वाढलायस तू शिरा. आणि तुम्हाला हवं तेवढं मी नाही खाऊ शकत. बरं श्री, काही बोलणं झालं का रे जान्हवीशी? बोलणं झालं का रे जान्हवीशी? हो, पण कशा संदर्भात? असंच, म्हणजे दुपारी आम्हाला बोलायला विषय ना. कमाल आहे तुमची. आता कमाल काय केली श्री? नाही म्हणजे तुम्ही तुमच्या आईबाबांना सोडून इथे आलात, इथल्या माणसांशी जुळवून घेतलं, इथल्या माणसांशी नातं जोडलं. तुझी बायको पण तेच करेल. हॅट्स ऑफ टू यू ऑल वुमन. स्त्री म्हणजे ना निसर्गाचा एक मास्टरपीस आहे. खरं का रे श्री? हो ग. अगो बाई, मला माहितीच नव्हतं स्त्री हा निसर्गाचा मास्तर आहे. हसतोयस का? चुकलं माझं? नाही, तुझं काहीही चुकलेलं नाहीये. बरोबरच तू. चला मी निघतो, मला उशीर झाला. अरे शिरा, बास, माझं पोट भरलंय, फुटेल आता ते. आई येतो. बाय. बाय. नीट जा रे. हो चला बाय. बहिणी, खरंच का बायका इतक्या भारी असतात? या बाबा. हे उगाच ना काहीतरी काढलेलं आहे तुम्ही. ऑपरेशन काय मी तुझ्या लग्नानंतर केलं असतं ना. मी तुमचं काहीच ऐकणार नाही हा बाबा. बाबा लोन सँक्शन झाले, इतके चांगले डॉक्टर मिळाले, काहीतरी कारणांसाठी आता चालढकल नको. आपण एक काम करूया, हॉस्पिटलला जाऊया, तारीख फिक्स करून टाकूया आणि मग मी ना तिथून डायरेक्ट ऑफिसला जाते. तू बाबांना घेऊन घरी ये आणि रिक्षाने आणतात ना. पैसे दे ना. दिलेत ना, त्यातले वापरायचे. कशाला ही सगळी घाई? बाबा घाई आहे, आधीच इतका उशीर झालाय. उशीर कसला डोंबलाचा? आपण करू तेव्हा ऑपरेशन. बाबा खूप उशीर झालाय निघायला. चला. हा आता उशीर होत. चला सांभाळ. चल. आई ग येते हो. नीट जा ग. आणि पिंट्या, बाबांना नीट सांभाळून घेऊ दे. हो ग, काय तू पण आता मोठा झालोय मी. चला बाबा. येतो गाई. या. हा मला काय मिस कॉल देतोय? हॅलो हॅलो, निळकंठ दादा. काय रे? अरे मी तुला मिस कॉल दिल्यानंतर तू पण मला काय उलट मिस कॉलच देतोय? हा? नाही नाही, आणि मग ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला करून जे पैसे कमवतोस त्याचं काय रे? बरोबर, चल चल चल. अरे मुद्द्याचं बोलते आधी. अरे जान्हवीच्या हाताला मोठा मासा लागलाय. हो हो, खूप श्रीमंत आहेत. अगदी करोडोंची प्रॉपर्टी आहे त्याची. मोठ्या कंपनीचा मालक आहे. नाही 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 नाही, त्या अनिलला मीच नको म्हणून सांगितलं. वयाने पण मोठाच आहे हा तो. पण ते जाऊ देत. अरे सगळं व्यवस्थित आहे नक्की. आपण तू ये माझ्याकडे. हा चल चल. चला रे, फोन ठेवते मी आता. किती पैसे कट झाले असतील देवाच ठाऊक. शशिकला सहस्त्रबुद्धे कोण आहेत?